आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. तर हे बेसिकली मॅडमचं मला यांच्या बहिणीचा मला फोन आलेला आणि त्यांनी मला सांगितलं की असं झालंय. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मेडिकवरला घेऊन या, मी बघून घेणार. आणि पेशंट तिथे क्रॅश झाली, पेशंट कोलॅप्स झाली होती आणि मग तिकडच्या नियरबाय हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेली तर त्यांनी सांगितलं की हे क्रिटिकल केस आहे, तुम्ही घेऊन जा. तर त्यांनी इथे मग मला फोन केला, मग मी इथे त्यांना बोलवलं. इथे आल्यावर पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल होती. पेशंटला आम्हाला पहिले तर वाटलं की पेशंटला व्हेंटिलेटर लागणार, पण असं झालं की आम्ही रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन चालू केले. रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन जसे चालू केले तसं पेशंटला थोडं स्टेबिलिटी आली आणि स्टेबिलिटी आल्यावर आम्ही कारण बघितलं काय आहे कारण. बिकॉज पल्मनरी एम्बॉलिझम हे 35 to 60 इयर्समध्ये खूप कॉमन आहे आणि पल्मनरी एम्बॉलिझम हॉर्मोनल चेंजेसच्यामुळे, ओबेसिटीमुळे आणि जाडपणामुळे, लठ्ठपणामुळे हे सगळं खूप कॉमन असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्युमर्स, मॅलिग्नन्सी हे पण त्याचं एक कारण आहे. पण मॅलिग्नन्सी जनरली आम्ही पल्मनरी एम्बॉलिझम मध्ये 55-60 इयर्सच्या नंतर बघतो. यांची एज 52 होती. मी असंच बघितलं की काही कारण आहे का, म्हणजे यामध्ये काही जेनेटिक कारण आहे का. तर मी यांचं पोटावर हात ठेवलं तर मला खूप मोठा पोट दिसलं. तर म्हटलं हे काय आहे, तर त्यांनी सांगितलं तर खूप दिवसापासून आहे मला. तर जेव्हा माहित पडलं की नाही खूप दिवसापासून आहे, तर मला वाटलं नाही, दिस इज द रिझन, प्रोबॅबली वी नीड नॉट इव्हॅल्युएट एनिथिंग. तर मी काहीच इव्हॅल्युएट न करता डायरेक्टली त्यांना सांगितलं एकदा आपण पहिले सोनोग्राफी करू आणि सिटी स्कॅन करून आपण बघू. सिटी स्कॅन मध्ये खूप मोठा मास आला आणि आम्ही नेक्स्ट डे तुरता सकाळी पेट स्कॅन केलं. पेट स्कॅन केल्यावर आम्हाला माहित पडलं की एक खूप मोठी गाठ आहे जे पूर्ण ॲब्डॉमेनला कव्हर करत आहे. आमचं तेच डाऊट होतं की हा मॅलिग्नंट गाठ आहे की हा नॉर्मल गाठ आहे. आमचं संशय मॅलिग्नन्सीवर जास्त होता की बा कॅन्सरस गाठ असू शकते. पण जेव्हा ही फायब्रॉइडनी निघणारी गाठ होती तर आम्हाला वाटलं की होऊ शकतं फायब्रॉइडच असावं. बिकॉज एवढा मोठा फायब्रॉइड आम्ही कधी नाही बघितलेला असतो, कारण की हे खूप मोठा फायब्रॉइड, जसं मॅडमनी सांगितलं 3.5 ते 4 किलोचा फायब्रॉइड होता. 3.5 ते 4 किलोचा फायब्रॉइड कोणत्याही रक्तवाहिनीवर जेव्हा प्रेस करतो, तर रक्तवाहिनीवर जेव्हा प्रेस करतो, मोठी रक्तवाहिनी असते इथे आपल्या पोटामध्ये, त्याला आम्ही इन्फेरियर वेना कॅवा म्हणतो. ते इन्फेरियर वेना कॅवावर तो गाठ प्रेस करत होता आणि त्याच्यामुळे ते रक्त तिकडचं खूप गाढ होतं. कारण की कुठेही एक मोठी गाठ असली किंवा कुठेही रक्त जमलं तर तो क्लॉटिंगचा फॉर्म घेऊन घेतो. आणि त्यांच्यासोबत पण हेच झालेलं की खूप दिवसापासून तो रक्त वाहिनीला प्रेस करत होता आणि त्याच्यामुळे तिकडे गाठ होऊन ते रक्ताची गाठ फुफ्फुसामध्ये जात होती आणि तिकडे एक एम्बॉलिझम खूप मोठा बनून गेलेला. आता हे सगळं होताना मग आम्ही डिसिजन घेतलं, मग मॅडमला इन्व्हॉल्व्ह केलं की नाही मॅडम हे गाठ आहे आपल्याला काढावा लागणार. तर मॅडम म्हणे पहिले थ्रोम्बो एम्बॉलिझमचा पार्टला तुम्ही बघून घ्या, मग आपण गाठ पण काढून घेऊ. तर मग आम्ही मेकॅनिकल गायडेड थ्रोम्बेक्टमी केली. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहे आपल्याकडे, त्यांच्याकडून आपण ते गाठ काढून घेतली. जसं मी सांगितलं 2 लिटरची गाठ आपण काढली आहे. ऑलमोस्ट 2 लिटरची गाठ म्हणजे खूप मोठी गाठ झाली. आतमध्ये 2 लिटर असणं म्हणजे नॉर्मल रक्तच 5 लिटरचा असतो, वरून अजून 2 लिटरचा रक्त इथे जमा होऊन बसलेलं, जमा झालेलं रक्त, ते पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते जेव्हा काढलं गेलं सिम्पटम्स गॉट रिलीव्ह, पण त्याचं कारण जे होतं तो ते गाठ होती आणि मग मॅडमनी ते गाठ खूप चांगल्यापणे काढून टाकली आणि त्याच्यानंतरची जी रिकव्हरी पण होती ते ड्रेन एक 7-8 दिवस 10 दिवस होऊन हळूहळू तो कमी झाला. आम्ही ड्रेन पण घेऊन पेशंटला घरी पाठवणार होतो, पण असं झालं की इथेच ड्रेन निघून गेलं. जे छोटे मोठे इन्फेक्शन झाले त्यामध्ये त्याला पण आम्ही ट्रीट केलं आणि ऍट द एंड शी इज डुईंग रिअली वेल. सर पल्मोनरी एम्बोलिझम हा इतका गंभीर का आहे आणि याच्यात सर्वात मोठं आव्हान काय? पल्मोनरी एम्बॉलिझम हा एवढा गंभीर होण्याचं फक्त एकच कारण आहे मॅडम, हा मोठा पल्मोनरी एम्बॉलिझम होता. जसं मी सांगितलं हा घोड्याच्या वर जे बसते सीट असते सॅडल शेप थ्रॉम्बस म्हणतो आम्ही, तसं प्रकारचं हा सॅडल शेप थ्रॉम्बस होता. वेन एवढा मोठा थ्रॉम्बस कुठे अडकून जातो तर तुम्हाला ब्रेथलेसनेस होऊ शकतो, तुमचं बीपी ड्रॉप होऊ शकतो आणि तुम्हाला सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. अँड देअरफॉर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण याला अर्जंट बेसिसवर तातडीने ट्रीट केलं पाहिजे. तातडीने ट्रीट नाही केल्यावर याचे खूप घातक परिणाम असू शकतात. पेशंट वेळेवर समजा पोहोचला नाही तर आम्ही पेशंटची डेथ पण बघितलेली आहे. तर यामध्ये टाइम इज इम्पॉर्टंट आणि
तिला देवाच्या कृपेने ती खूप चांगलं झालं. एवढ्या दिवसापासून असूनही तिला ते त्रास झालं नव्हतं, पण जेव्हा झालं ती वेळेवर पोहोचली आणि वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या. नाहीतर ती वेळेवर नाही पोहोचली असती तर माझं यामध्ये अजून एक गोष्ट आहे की वेळ खूप इम्पॉर्टंट असतो या सगळ्या गोष्टीमध्ये. जनरली 35 इयर्स एंड अबव के ऊपर होता है, 35 साल के ऊपर की औरतों को जनरली ये सब फाइब्रॉइड्स वगैरह के प्रॉब्लम्स होते हैं। मैम को जैसे जैसे आप लोगों ने मतलब ऑपरेट किया तो किस तकनीकी के बेस पर उन्हें मतलब इनकी सर्जरी हुई? और तकनीक क्योंकि गांठ जो थी वो बहुत बड़ी थी और पूरे पेट में पूरा ऑक्यूपाई कर रही थी, तो हमने ओपन सर्जरी, वही ऊपर से लेकर के नीचे तक में हमने इंसिजन लिया, कट किया। और फिर मैंने बोला ना, क्योंकि हम लोगों को डाउट था कि वो कैंसर है, इसी के लिए हमने पूरा पेट खोल करके ये मेक श्योर किया कि वो गांठ फटे ना अंदर, क्योंकि अगर फट जाता है तो दैट बिकम्स अ डिजास्टर फॉर द पेशेंट। तो इसी के लिए इतना जो बड़ा होता है उसका मुख्य कारण क्या है? फाइब्रॉइड एक हार्मोनल इम्बैलेंस डिजीज है और एक बिनाइन ट्यूमर है। वो किसके बॉडी में कितना क्या बढ़ेगा, क्योंकि ये तो एक फाइब्रॉइड था, हम ऐसे देखते हैं कि मल्टीपल भी कभी कभी बहुत सारे रहते हैं, छोटे छोटे से, जो कि प्रॉब्लम नहीं करते हैं। तो ये एक हार्मोनल इम्बैलेंस की बीमारी है। अगेन इट गेट्स बैक टू लाइफस्टाइल आपका कैसा है, एंड इवेंचुअली हार्मोनल इम्बैलेंस की वजह से किसका किसमें कितना बढ़ेगा ये कोई नहीं बता सकता, सब वेरिएबल है, इंडिविजुअल है ये। सर्जरी हो चुकी है, अब किस तरह से उन्हें अपना ध्यान रखना होगा, डाइट किस तरह से फॉलो करना होगा? डाइट वगैरह सब कुछ खा सकती हैं, अभी तो ऑलमोस्ट 1.5 months हो चुका है। शी कैन गेट बैक टू हर रूटीन वर्क, देयर इज नो रिस्ट्रिक्शन फ्रॉम आवर, ऐसा रहता है। मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई आज जो केस आपके सामने रखा है, सो डॉक्टर अनुरंजिता पल्लवी, वो हमारे कंसल्टेंट गायनेकोलॉजिस्ट एंड ऑब्स्टेट्रिशियंस है। डॉक्टर बादल वो हमारे इंटरनल मेडिसिन स्पेशलिस्ट हैं। एंड ये खुशी की बात है कि पेशेंट्स खुद भी सामने चल के आज हमारे प्रेस कॉन्फ्रेंस में आया है। ये एक अवेयरनेस ज़रूरी है इस केस के अंदर कि कब आइडेंटिफाइड करना चाहिए एंड कौन सी जगह पे पहुंचना चाहिए, सो दैट नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटल्स ये अत्याधुनिक इंफ्रास्ट्रक्चर्स एंड द एक्सपर्टाइज डॉक्टर्स के कारण आज हम एक पेशेंट्स की जान बचा पाए। तो कॉम्प्लिकेटेड केस में नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटल्स सबसे आगे रहा हुआ है। एंड आई एम थैंकफुल टू माय बोथ द डॉक्टर्स हु हैज ट्रीटेड दिस केस वेरी नाइसली, सो दैट हम लोग आज वो पेशेंट के साथ में खड़े रह के आप लोग को एड्रेस करना चाहते हैं कि सारे लोग जो फाइब्रॉइड यंग गर्ल्स एज वेल एज दी 40 से 50 या 50 से 60 वाले जो साल के यंग गर्ल्स हैं और फीमेल्स हैं, उन लोगों को भी रूटीन चेकअप बहुत ज़रूरी होता है। वेल वुमेन चेकअप ऑलवेज हेल्पफुल एंड फाइब्रॉइड की जांच करानी जरूरी है, फाइब्रॉइड को नज़रअंदाज नहीं करना चाहिए। ये केस के माध्यम से हम लोग यही बताना चाहते हैं। थैंक यू। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।